अरे हा सिग्नल आहे ना सगळ्यात चुत्या सिग्नल आहे, सगळ्यात चुत्या सिग्नल आहे इथरचा हा लो परेलचा. म्हणजे सिग्नल रेड राहू दे, ग्रीन राहू दे, काही राहू दे, लोकांना नुसतं सिग्नल तोडायचं आहे. हा बघ चुत्या रेड सिग्नल आहे तरी घुसायचं आहे. आणि हे लोक पेशंट्स माझा ट्राय करतात आहेत. थांबे पण लवकर आलो रे आपण. या बाईकमध्ये हेच एक जादू आहे की तुम्हाला रस्त्याची काय नाही, रस्ते की माकी असं वाले या गाडी. हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आपण जाणार आहे एक्सपल्सवर ऑफिसवर. कोल्ड स्टार्ट करून ठेवलेली मी, त्यामुळं टेन्शन नाही आहे. आता नुसतं निघायचं आहे. मी खूप आता मस्तपैकी बाईकवर बसून कल्टी ऑफिसला. त्याच्या आधी नुसतं 2च मिनटं कमरेचा बेल्ट लावू दे आपल्या. कमरेचा म्हणजे जो बॅगला असतो ना तो आला. अरे हां काय माहिती, हेल्मेटमध्ये आजकाल सफोकेशन जास्त होतं. मला कधी होत नव्हतं आधी, पण आता बघू कसं आहे. आणि कोल्ड स्टार्ट करून झाली, सगळं झाले. आता झालेत 7:05. आज आपण एक्सपल्सवर किती वाजेपर्यंत पोचतो ते बघू. कारण की आपण बुलेट नाही घेऊन चाललो आहे ना. बुलेटमध्ये कसं आपण जरासा स्लो चालवतो. एक्सपल्स भाई, एक्सपल्समध्ये खड्ड्यांची याची टेन्शन नाही ना. खड्डे की माकी आग असं वालं आहे. त्यामुळं एक्सपल्स बरं एवढं टेन्शन नाही आहे जायचं. नुसतं गाडी पळवण्याचंच टेन्शन आहे की आपण पळवतो कसं. आणि आपली ऑफिस सिरीज कशी चालू आहे? ऑफिस सिरीज तुम्हाला काय वाटते, कसं चाललं आहे आपलं? ऑफिसला जाण्याच्या वेळेस, रेकॉर्ड करायच्या वेळेस का कसं आहे? चला पण एक्सपल्सवर बसल्यानंतर एकदम असं भारी वाटतं यार. हे काय खड्ड्यांची टेन्शन नाही ना, काय नाही. नुसतं गाडी पळवा. खड्ड्यांचं तर मेन तर खड्ड्यांचं काय टेन्शन नाही या ह्याच्यात. कसेही चालवा गाडी. दॅट्स व्हाय आपलं रॅली. आय लव्ह माय रॅली उसकी वजह. हो. आणि आज तर भाई मी चष्मा पण घातला. म्हणजे हेल्मेटच्या आत मी जो आपण कसं ब्ल्यू रेसचा जो चष्मा असतो आपण तो घालतोय ज्यावेळेस PC वर काम करता. मी नेहमी माझ्याकडून तो विसरून जायचा. आज मी तो हेल्मेटच्या आतच ठेवला. आणि हो हेल्मेटच्या आत ठेवलं, त्यामुळे असं चिलॅक्समध्ये आपण. मी तरी हवा बिवा सगळी चेक करून घेतली आहे, बाकीचं नाही माहीत आता. पर्यंत हा फॉग आहे का काय, का पोल्युशन आहे का काय माहीत नाही. बघा भाई पोल्युशन, बघा पोल्युशन. त्या पोल्युशनमध्ये माझा पण कुठं ना कुठं हक्क आहे, कारण की मी असं चालवतोय. ओ आता हेल्मेटचं आपण वरचं बंद करू. आणि मेन भाई मला ह्याचं पण रिव्ह्यू द्यायचा आहे. जे मी कानातलं जे बाईकवर चालवण्याच्या वेळेस ते हे घालतो ना, सिलिकॉन बड्स घालतो, त्याचा पण रिव्ह्यू करायचा आहे. त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. मेन तो राहिला आहे. तो या वीकेंडला मी एका वेळेस बनवून टाकेल तो पण. कारण की मी आधी पण तो व्हिडिओ बनवलेला, पण मला एवढा खास नाही वाटला. एवढा खास नाही वाटला तर मी तो काढून टाकला. खास म्हणजे मी 2-3 दिवस तर झालं याला वापरतोय, एकदम चिलमध्ये चाललंय. पण बघू आता. शेट यार किती भारी वाटतं या बाईकवर. सिरियसली काय टेन्शनच नाही ना बाई. खड्ड्यांचं नाही ना, काय नाही. कोण काय हे करणार आहे.
हा, पण यांनी कसं आहे की मेन आपल्या ह्याचं काय नाही आहे बाई, म्हणजे राईड एकदम यांनी अशी सेक्सी राईड होती आपली. ओ माय गॉड, नाही वाटलं ट्रॅफिक आहे, पण कसलं म्हणजे पोल्युशन बघा ना, काय पोल्युशन आहे, कसला पोल्युशन, कसलं हे कसलं ते, भाई काय आहे. हो, जॅकेट आपलं उघडच आहे. होय भाई, काय होतं हे, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एवढं वायबल होईल सिरियसली. त्यामुळे मला कधी कधी हात उलट माझी ही रॉयल एनफिल्ड जास्त हे स्टेबल आहे सिरियसली. हे बघा ना कसलं कसलं काय चाललं काय माझ्या लाईफमध्ये भाई. एकच मिनटं. हां, नाही मी ॲक्च्युली माईक लागलं का ते बघवतो, नाही तर एवढा वेळ ते बोंबलतो ते सगळं गेलं असतं माझं. कसं आहे ना, दोन्ही रायडिंगचे इफ बाईकमध्ये केवढं हे होतं. इफ मी एक्सपल्स घेऊन घ्या, एक्सपल्स आणि याच्यावरती आता मी इफ रॉयल एनफिल्डवर असतो मी 30-40च्या म्हणजे 40-50च्या स्पीडमध्ये असतो, आणि इथं तर बघा भाई 80 डायरेक्ट, नो गम नॉट असं वालं आहे. बिकॉज दिस बाइक हैव ABS ब्रो, ABS है इस बाइक में, उसके लिए टेंशन का नाम काम छाम कुछ भी नहीं. नाही, स्लो स्लो स्लो. एवढं पण छपरीगिरी नाही बनायचं की कट मारून निघायचं, काही एवढं पण रॅश नाही करायचं की भाई त्याच्या पण ढुंगणाला असे काटे नाही यायला पाहिजेत. हो या, मी खूप, मला असं का वाटतं की मी आज खूप स्पीडमध्ये चालवतो तर आहे, मला एवढं तर 100% माहिती आहे मी खूप याच्यात चालवतो आहे. खूप रांटी तर नाही, बट आय कॅन डेफिनेटली टेल यू की मी खूप स्पीडमध्ये चालवतो आहे. मला एक आहे ना छोटासा ना टूल बॉक्स आहे ना याच्यासाठी रेडी करून ठेवायला पाहिजे, काय आपल्या एक्सपल्ससाठी. हाँ हाँ, ऐसे ही निकल जाता हूँ मैं. ब्रो चला, मला रील्स बनवायचेत, रील्स म्हणजे जे आपले व्हिडिओ शूट केलेले त्यातले कुठले कुठले कॉमेडी पार्ट का काय असे सेन्सलेस का बेन्सलेस सगळं कॉपी हे करून टाकायचं आहे भाई. सरक अंबुजा सिमेंट. त्या साईडला खूप मोठं हे असतं, तर या साईडनी ओके. चला, मला आत्ता ॲक्च्युली आठवतं आहे ना भाई, अगर एक्सपल्सवर असतो म्हणजे रॉयल एनफिल्डवर असतो ना, मी एवढं म्हणजे एवढं जपून मी बाईक त्या ह्याच्यावरतून घेतली असते नाही. बाईकवर हे यांच्यावरती ते झटके लागतात ना आपले कशावर, ते ब्रिज ते गॅपमध्ये काय ह्याच्यात, मी अगर रॉयल एनफिल्डवर असतो ना एवढं आरामात चालवली असते ना, खूप आरामात चालवली असते. भाई लाईट बंद तर कर.
भाई सकाळी सकाळी सगळे ऑफिसला निघा. अरे इथं MS14 आहे. ब्रो आपण किती लवकर आलो इथं. शेट. अजून पण असं पण नाही की मी कॅमेरा बंद केला का काय केलं, पण काय पोल्युशन आहे भाई. सिरियसली. सिरियसली व्हॉट अ पोल्युशन. अरे माझे एक सॉक्स वेगळे इथं का आले तसे. शेट. ओला भाई, लोकांचे ओला अजून पण चालतात. ही तर DL आहे भाई. ओला बाईक अशी आहे की भाई चले तो चांद तक, नाही तर तुम्हाला भाई चौराहे तकच घेऊन जाईल. नाही सिरियसली ओलाचं तेच काम आहे ना. चले तो चांद तक, नहीं तो मैं देखो चौराहे तक ही लेके जाएगा, उसके बाद में तुमको सर्विस सेंटर में ही बिठाएगा. मला माहिती या साईडला कोण नाही आहे. हा किती वाजले. 15. आज मी ऑफिसला खूप लवकर पोचेल मला असं वाटतंय. खूप म्हणजे खूपच लवकर पोचेल. कारण की ज्या स्पीडमध्ये आणि जसं मी चालवतोय त्या आहे मला तर तसं वाटतं. भाई मी लॅपटॉप तर घेतला आहे ना. लॅपटॉपचं सगळ्या आधीच मी टाकलेला. माझ्या याच्यावरती पण नव्हता, पण मला आज माझी बॅग अशी एकदम हलकी वालकी वाटते. मेन ते आहे. हो चला मग आता पुढं जाऊन भेटू आपण. पुढं भाई आज तर काही करून मी 50च्या स्पीडच्या खाली जाणार आहे. ओके. काकांनी जबरदस्त फाईन लावलेला आहे. ओके त्याला नंबर प्लेट नव्हती. मग पाहिजेच ना भाई. इफ गाडीला आणि तुम्ही बॉम्बेत येत आहे नंबर प्लेट काढून येत आहे तर मग भाई तुम्हाला फाईन काय घोडाच लागायला पाहिजे तुम्हाला. नंबर प्लेट काढायचीच कशासाठी आहे. आता तुम्हाला लवकर पोचायचं, तुम्ही स्पीड बीड चलान बिलान कशासाठी करा. बट ॲट द एंड नंबर प्लेट आहे भाई. सेफ्टी आपली पण आहे. आता लोक मला याच्यावर हे पण बोलेल, बट ॲट द एंड भाई आपली पण सेफ्टी आहे. बाईक कुठून आली, कशी आली, काय आणलंय, काय गेलंय ते तर माहीत व्हायला पाहिजे ना. का गाडीला ट्रॅक करायचं असेल तर कसं ट्रॅक करणार. उसके लिए सबके लिए चाहिए भाई. आता ना या बाईकचं टेन्शन नाही. आता RSA आहे, सगळं आहे. कुठेही गेला काही झालं बाईकला यायला लाईक हॅलो बाईक कुठे ये, माझी बाईक हे करायला टो करायला. आता असं वाला सीन आहे ना, त्यामुळे असं टेन्शन नाही आहे. भाई एकदा नुसतं हे जाऊ दे. ओके Oh yeah. ब्रो पण जरासा वायर आहे ना, मला हे एक्सिलेशनची जरा असं आहे ना, हे जरा असं मला हे करावं लागणार आहे, टाईट करावं लागणार आहे. कारण की आपली बाईक जास्त स्पीडमध्ये नाही जाते. अशा 100च्या इथंच हे होते, अडकली जाते. 110 पर्यंत पोचायला पाहिजे, पण 110 पण नाही जाते आता. पण इज ओके, दॅट इज गुड ऑल्सो. एका टाईमला असं बाईकला तर मी काय एवढं स्लो चालवतोय परत.
मला तर उलट सपासप निघाला पाहिजे या सगळ्यांमधून. शेट भाई, पुण्यातले रस्ते भाई, त्या सायकल याच्यामुळे भाई पुण्यातले रस्ते असे चिकणे झालेत ना भाई. आता तर मी बॉम्बेमध्ये पण विकेंडमध्ये कधी मी पुण्यात होतो भाई, असले चिकणे आहेत ना भाई. म्हणजे जे खड्डे असतात ना, म्हणजे ते मॅनहोल जे गटराचे आणि ते लेवल जी रस्त्याची लेवल एकदम सपाट, असं वाटतच नाही की आपण त्या खड्ड्यामधून चाललोय का कशातून चाललोय करून. एकदम सेक्सी चाललंय, एकदम सेक्सी रस्ते बनवलेत त्यांनी भाई. पण इथं काय एवढी ट्रॅफिक आली एकदम. तर त्यामुळं बोलतोय की भाई पुण्यातले रस्ते असे चिकणे बनवलेत ना. भाई कोण आहे, कोण आहे कधीचा हॉर्न वाजवतोय माझ्या मागे? पॅ 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 पॅ. आपण पण हॉर्न वाजवतो, असं काही हे नाही आहे. बट आपलं आता नुसतं एक्सपल्स आहे त्यामुळे मी अशी चालवतोय. नाहीतर रॉयल एनफिल्ड असते ना, मी अजून पण लेफ्टमध्येच असतो. भाई आईचा आईच्या पार नाकाचा ढूस करून टाकलाय. काका तर बघा एकदम भाज्यांवर, हेच भाज्या आपल्यावर. बट अभी काय बोल भी नाही सकते, हेच खरं आहे. ब्रो ब्रो ब्रो, लाईट डिम फुल, लाईट डिम फुल, लाईट डिम फुल. नाव वी हॅव टू गो लेफ्ट. पण काय माहीत नाही, इथं मानकूर पण सगळा रस्ता असा मोकळा होता, पण इथं आलं तर एकदम भकास. पण किती वाजले? ओ 8:30 पण नाही, 7:30 पण नाही झालेत आणि आपण इथपर्यंत पोचलोय. ओ माय गॉड, आपण खूपच स्पीडमध्ये, स्पीड. काही आता खड्ड्यांचं टेन्शन नाही ना तेवढा. सिरियसली यार, या बाईकवरती आणि पुण्या बॉम्बेतले रस्ते खड्डेवाले एक नंबर. हे दोन्ही बाईक आणि रस्ते एक साथ जसे एकामेकांसाठी बनलेले आहेत. चला, मी बघत होतो वरती कॅमेरा बिमारा आहेत का, नाही तर कळालं की भाई फाईन आलाय आपल्याला जबरदस्त. ब्रो, चेंबूर आपण क्रॉस केलेला आहे. सगळं क्रॉस करू आता आपण 2 सेकंदात. पण सिरियसली यार, या बाईकचं एकच आहे की बाई, या बाईकवर असं बसताना की असं वाटतं की कांड, म्हणजे लिटरली कांड करूशी वाटतं या बाईकवर बसल्यानंतर. नॉट ॲज अ, म्हणजे असं हे नाही की कांड म्हणजे असं कशीही चालवा या बाईकला, इट विल नॉट डिसअपॉइंटेड यू, इट विल नॉट डिसअपॉइंट यू. सॉरी, की सगळे खड्डे वाचून चालवत आहेत, आपण खड्ड्यांना चुनून आपण खड्ड्यांच्या वरतून जातो, असं वाला सीन आहे. त्यामुळं सगळे खड्डे वाचवत आहेत बाईकवर आणि आपण खड्ड्यांना शोधून निघत असतो या बाईकवर. तर त्यामुळं असं वाटतं की ओ ये.
ए निक भाई, आणि पहिली टाइम मी एवढ्या वेळ माझ्या तोंडातून शिव्या नाही आलेत. मला असं वाटतं ओ ओ ओ ओ माय गलती. मी आता असं शिव्या देणार होतो, पण मी त्याचा इंडिकेटर बघितला नव्हता, त्यामुळं इट इज माय फॉल्ट की मी त्याचा इंडिकेटर नाही बघितलेला. हां, खूप 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 ब्रो, चलो ब्रो. ॲक्च्युली ना या ब्रिजवरती त्यांनी ना टू व्हीलर तर अलाउड करायला पाहिजे होते. एका म्हणजे रश आवरच्या टाईमला ना त्यांनी टू व्हीलर ॲक्च्युली अलाउड करायला पाहिजे होते. रश आवरच्या वेळेस सकाळचे नुसते एवढ्या टाईम पर्यंतच, त्यानंतर तुम्ही बंद करा, काही फरक नाही पडत. पण रश आवरच्या वेळेस मला असं वाटतं की त्यांनी चालू करायला पाहिजे होतं. खूप चांगलं गेलं असतं, खूप चांगलं हे पण झालं असतं, रिस्पॉन्स पण आला असता त्यासाठी. ब्रो इस साइड क्यों आ रहा है? भाई आज मी लय जोरात आलो आहे. मी लय जोरात म्हणजे आपल्याला खड्ड्यांचा असा फिकरच नाही, आपण असं आलेलो आहे. असं पण आपल्याला या बाईकवर आल्यानंतर खड्ड्यांचं काय फरक नाही पडत. हे बघ, हा एक असा हिरो आहे ना, त्याला वाटेल की मी ना पुढं जाणार आणि आत शिरणार, असेवाले पण लोक असतात. Oh my God. हां, माझ्या मागे एक बाईक होती ना साईडमध्ये. आता मागची गाडीने एवढा मोठा गॅप ठेवलाय, तर आपण पण का नाही एकदम इज्जतीत चालवायचं भाई. काय त्या साईडला जरा चालवायला मला भीती वाटते, त्या रस्त्याच्या त्या कोपऱ्याने. काही काय माहिती कधी कधी कुठला काय 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 पण होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला या साईडला असं जरा बरं वाटतं चालवायला. चला मग पुढं जाऊन भेटू. पुढं इथं काय बोलू. मी 7:05ला निघालेलो आणि किती 7:05ला निघालेलो, आता किती आलेत 7:40 झालेत. भाई मी अर्ध्या तासात पोचलो इथं. आज मी वाटतं सगळेच माझे रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत पोचण्याचे वाटतं. सिरियसली 7:40 झालेत आणि मी या पॉइंटवर पोचलोय. माझ्या साईडमध्ये कुठली तर बाईक आहे का? येस. सलीला जायचं सलीला. हा टर्न मारणार आहे का स्ट्रेट जाणार आहे? रिस्पेक्ट सायकलवाल्यांसाठी. असं तुडवायचं नाही कधी पण त्यांना. हे बघ हे असले येडे असतात ना कधी कधी, की त्यांना कळत नाही की आपल्याला कुठून जायचं, कसं जायचं. आणि सलीला जायचं सलीला जायचं. आता या हिरोनी पण अशी बाईक लावली आहे, गाडी लावली आहे. ॲक्च्युली मी नेहमी या गल्लीतूनच शिरत असतो आज. सलीला हो. मी आज लिटरली खूप लवकर आलो आहे. पण मला मॉलपासून तिथं जायला खूप टाईमच लागणार आहे, त्यामुळे त्याचं काहीच हे नाही आहे.
अरे चाला ना फुटपाथवरतून भाई. पण माझ्या पुढं सायकल आहे, मी त्यामुळे जाऊ नाही शकत. ओ माय गॉड, दीदीनी मध्ये थांबवली गाडी. ओ येस, प्लीज प्लीज प्लीज. कोणी पण नको यामध्ये. सरीला जायचं जायचं सरीला. मी तेच बोलू, कुठली तर जुनी बाईक अशी वाटत होती आहे, कारण की हे दिसत होतं. सलीला हे आपलं ऑफिस. इथं आपल्याला काय पार्किंग देत नाही हे लोक, त्यामुळे आपण मॉलमध्ये जाऊन लावतो. हेच आहे आपली पूर्ण कहाणी. मग मॉलवरतून मग इथून मॉलपर्यंत जायचं चालत आणि यायचं परत चालत. इट्स ओके. मेन काय होतं, निघताना लेट टाईम जातो यार. ते जॅकेट घाला, हे घाला, ते घाला, अमकं तमकं अमकं, त्यात खूप टाईम जातो. त्यामुळं निघताना तिथं मॉलचे इथंच मला 10-15-20 मिनटं तर सहज जातात, सहज. भाई याची इंडिकेटर पण मला दिसली नव्हती, अशी चमकती आहे जी, एवढी छोटी. हिरो रॅपिडो. त्याला कोणी आत एंट्री नाही दिली ना. आईच्या गावात त्यांच्या मॅनेजर आहे मी. भाई यांनी तर AQI लेवल बिवलचं सगळं बोर्ड लावलं. वाव, आय रिअली लाईक इट. लोक शिफ्ट करून चाललेत का? ओ माय गॉड. आणि आपली बाईक इथं आपण नेहमीसारखी या हे बंद झालेल्या बाईकच्या बाजूमध्ये आपण लावतो. आपण आपली बाईक आहे, सॉरी. हा ऐक, चला पण आज मी सगळे हात पार करून टाकलेत माझे. आय विल शो यू व्हाय. आय विल शो यू व्हाय. टाईम बघा, 7:45 झालेत. मी 7:15ला निघालो, 7:05ला निघालेलो आणि 7:45 झालेत. इमॅजिन की मी किती लवकर पोचलो आहे. हां, जस्ट 2 मिनटं आता सगळं सामान बिमान काढू दे आणि भेटू तुम्हाला ऑफिस नंतर. हे बघा व्ह्यू बघा, व्ह्यू. हां बाई, हेल्मेट घालण्याचा हाच एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. बघा निशान बघा कसे आलेत भाई. आता या ऑफिसमध्ये अर्धा एक तास तर असंच राहतं ऑफिस पर्यंत जातपर्यंत. त्यामुळे मी कॅप घालत असतो. पण आता बघू, जाऊ दे, आता असं तर कॅप पण नाही आहे. पण हे बघा कसला झालं आहे निशान फुल. तर बघू, पोचलो तर आहे आता आपण मॉलमध्ये, त्यात बघू. चलो बाय बाय. चला, आपलं सगळं झालं आहे. सगळं आपण घातलेलं आहे. आता बाईक काढायची नुसती आणि निघायचं आहे. खूप सारी ट्रॅफिक, खूप सारं एन्जॉयमेंट. हां, आता बघू
आज तर निघालो आहे आपण. किती वाजता बोलू का? मी 5:15ला निघालो आहे. आता बघू किती वाजेपर्यंत पोचतो आपण घरी. ओ माय गॉड, कोणी तर बाईक खूपच चिटकून लावलेली आहे. नो बट लेट्स डू. हां, तर आता बघू कुठून कसं निघायचं, कसं करायचं. हो, एकच मिनटं याच्यात. याचं ॲक्च्युली याचं 360 चालू नाही आहे. ओके ओके, व्हिडिओ ओके. तर आता आपण कसं की ढापण पण घातलं आहे. ढापणाच्या आत आपण सगळे, कारण की मी आज कॅरी केस घ्यायचा विसरलेलो. अजून काय नाही भाई. काय राहिलं आहे का, काय पडलं आहे का, आधी काढताना बघायचं काय आहे का, काय पडलं आहे. नाही, चला आता काय नाही होईल का. चला, थँक्यू. हां, चला ऑलमोस्ट झालं आहे आपलं आणि निघायचं आता. लयच धुकं व्हायला लागलं रे. हो माय गॉड. हो, सिरियसली खूप धुकं व्हायला लागले. आणि एवढं थकलो आहे ना. थकणं म्हणजे ऑफिसपर्यंत चालत येता येताच वाट लागते कधी. ब्रो चल ना. होय, गाडी स्किड झाली एकदम मागच्या साईडनी. म्हणजे मी एवढ्या जोरात एक्सेलेटर मारलं की गाडी स्किड होण्यावर का माझे. ओके, ब्रो चला आता आपण निघालो आरामशीर. आता कोणाचं कॉल बिल नाही यायला पाहिजे यार. कॉल बिल आलं ना मग डोकं आउट होतं आपलं. ओके, लेट्स गो दादूस. ओके 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 ओके. एक नंबर एक नंबर एक नंबर. मध्ये पुढे तर आलो आहे पण आता पुढचं नाही माहीत. किती सेकंड आहेत? 50 सेकंड आहेत भाई. 50. जरा चष्मा नीट राहायला पाहिजे. चष्मा, हो सॉरी, जरासा हे फिट व्हायला पाहिजे. ह्याचं अँगल नीट यायला पाहिजे. कारण की असं केल्यानंतर खाली होतं. मग अजून अँगल पाहिजे. हां, नाव आय थिंक दिस इज द बेटर थिंग. किती सेकंड आहेत? 8, 9, 10 झालं. हो हो हो. So let's see guys. देखो ना गाइस, कैसा ट्रैफिक है गाइस,
कैसा ट्रैफिक है। भाई लोकांना माहिती ना लेफ्ट साईडनी बाईकसाठी जरा अशी जागा सोडायची, तर लेफ्ट साईडमध्ये पण का लोक घुसतायत आपली गाडी घेऊन। ओके 3 2 4 5 6 7 8 45 सेकंड्सचा आपल्याला सिग्नल लागलेला आहे, पण समोरून लोक असे आहेत की तो सिग्नल पण आपल्याला क्रॉस करता नाही देणार आहेत। Oh my God. ओके अरे हा सिग्नल आहे ना सगळ्यात चुत्या सिग्नल आहे, सगळ्यात चुत्या सिग्नल आहे इथरचा हा लो परेलचा। म्हणजे सिग्नल रेड राहू दे ग्रीन राहू दे काही राहू दे, लोकांना नुसतं सिग्नल तोडायचं आहे। हा बघ चुत्या रेड सिग्नल आहे तरी घुसायचं आहे, आणि हे लोक पेशंट्स माझा ट्राय करतात आहेत। थांबे भाई, ग्रीन सिग्नल माझा आहे, मी बिंदास घुसवेल गाडी। इफ तू मध्ये आला ना आणि काही केलं, ग्रीन सिग्नल माझा आहे। हो हा सिरियसली, एक तर फॉग पण एवढं होतात ना, लिटरली मला वाटलेलं ती मुलगीच आहे, एवढी अशी कटबिट मारून चालवती। मला सिरियसली वाटलेलं की मुलगी आहे, पण तिने असं मागे असं लुक दिला आणि दाखवलं की ओके हे जो मुच्छाड। आता इथंच खूप टाईम जातो, या सिग्नलला खूप टाईम जातो आपला। हां खूप टाईम जाणार आता इथं। इफ लकीली बाईक फटाफट निघू शकले तर ठीक आहे। ब्रो गिव अस लिटिल बिट साइड। आहा हो हे आणि आपल्याला कसं, आपल्याला ना बाईक ना जास्त मॉडिफाय करायला नाही आवडत। आता हे कसं हे तामझाम लाईट बीट लावली आहे, पण आपल्याला जास्त हे नाही। हां भाई मी क्लचवरतीच गाडी आणतोय, क्लच हे व्हायचा माझा। हो पूर्ण हे भरलं आहे आता माझा, इफ तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण भाई भाई सिग्नल आहे ना, चल ना आता। ओ माय गॉड ओके दिलाय हा, कुठे यू टर्न मारतोय भाई। ओके आलेलो आहे आता आपण मेन रोड। ओके याला बंद करू। हां चला मग जरा ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यानंतर आपण परत भेटू, परत हे करू, परत घोडे लावू आपण एकामेकांचे, पण आत्तासाठी इट इज गुड। मी असं निघणार होतो, पण कधी पण दादानी फुल एक्सेलेटर वाढवला, मी काहीच नाही करू शकत। मी पण त्या KTM सारखा निघणार होतो, पण काहीच नाही करू शकत आपण। भाई बंद हो ना। ओके हां मी इथून चालू केलेला ना। ओके
या बाईकमध्ये सगळ्यात बेस्ट आहे की भाई खड्डे बिड्डे काही असं वाटतच नाही, कुठल्या खड्ड्यांना वाचवायचं आहे काय हे करायचं आहे, सगळ्या खड्ड्यांवरतून जायची बाईक. त्यामुळं असं हे नाही वाटत, टेन्शन नाही आहे या बाईकवर की कुठले खड्डे वाचवायचे. रॉयल एनफिल्डमध्ये कसं की आपण खड्डे बिड्डे स्पीड ब्रेकर होती पण आपण एकदम हळू जायचो, कारण की रॉयल एनफिल्ड म्हणजे बाईकला काय नाही व्हायला. या बाईकचं भाई क्लिअरन्स आणि हेच एवढं आहे की काहीच फरक नाही पडत. अरे भाई कसला मधून घेतोय गाडी. हा जरासा हे झालं ना, गाडी एकदा परत ह्याच्यात यायला लागली मग काय नाही वाटत, मग फॉगी नाही वाटत. हे यायला मग एका जागेवर थांबलो, एवढा फॉग येतोय ना ह्याच्यावर आपल्या काय स्क्रीन ह्याच्यावर वायसरवर डोकं उठून जातं. ब्रो खड्डे ब्रो. दोन्ही फोन आहे मेन तर फोन. ओ या बेबी सरक ब्रो सरक. ब्रो हा पण आपल्याला आरामात चालवायची, आरामात, नो घाई. कारण की आत्ता असा टाईम आहे की सगळे क्रॉस पण करत असतात, सगळ्यांची घाई पण असते पोचायची. त्यामुळं नो घाई, ओनली फाय. बाई हे बघ हाँ. सो गाइस देखो ना, ओके ब्रो नको येऊ. चला इफ काय तर याच्यात असेल तर मी परत कॅमेरा ऑन करेल. आत्ता तर काय नाही, तर आता तर काय नाही. हां वडा भाई. पण लवकर आलो रे आपण. या बाईकमध्ये हेच एक जादू आहे की तुम्हाला रस्त्याची काय नाही, रस्ते की माकी असं वाले या गाडी. त्यामुळे असं सुमडीत एकदम मस्त. बघा सगळे रस्ते चुकवत आहेत, आपण त्या खड्ड्यांवरतून चाललोय, काही नाही. कारण कि या बाइक कसं जितना स्पीड में खड्डों के ऊपर से जाएगा उतना ही महसूस नहीं होगा. कारण की मी याचं सस्पेन्शन पण चेंज केलं ना. आधी कसं होतं की मी याचं सस्पेन्शनचे क्लिक्स आहेत ना, आधी 2-3 वेळा कधी मी आलेलो त्यावेळेस 5 का 10वर ठेवलेले. आता मी त्याला नेहमी ते डिफॉल्टमध्ये ते 15 का 16वर ठेवून देतात, त्या याच्यावर ठेवलेले. त्यामुळं खड्डे बिड्डे असं काही नाही, मौसम एकदम मौसमसारखं आपण त्याच्यावरतून असं ग्लाईड करत चाललो असं आलं आहे. तो खड्डों की माँ की आग असा वाला सीन है. Okay, we are at
हो येस, थांबा. ब्रो चल. हो शेट, मला कचऱ्याच्या गाडीच्या पुढे जाऊ दे यार, मला तो नाकात वास नाही पाहिजे. शिट, मला पण ॲक्च्युली त्या साईडनीच घ्यायला पाहिजे होती, मी पण या साईडनी घेतली येण्यासारखी बाईक. ओ माय गॉड, इट इज सो चुत्यागिरी ऑफ मी. खूप 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 आपण शिटगिरी केली आहे, कारण की आपल्याला त्या साईडने घ्यायला पाहिजे होतं. आपण या साईडने आलो आहे सगळ्या गाडींच्या मधोमध. काय ब्रो, चल ब्रो. एक जुनी SUV, एक नवीन SUV, दोघांमधला फरक तर काहीच नाही आहे. लेट मी गो ऑन द लेफ्ट साइड ब्रो, लेट मी गो प्लीज, लेट मी गो ऑन द लेफ्ट साइड. ओ येस, यू आर गुड गुड दादा. भाई थूक मत बे. हाँ या बाईकचं ना सगळ्यात बेकार एकच गोष्ट आहे की आपण आहे ना खड्डे बिड्डे बघत नाही. आणि सगळे कसे खड्ड्यावर स्लो होतात, आपल्याला खड्डे, आपण तर भाई खड्डे बघून मी त्याच्यावरतूनच जातोय. तर त्यामुळं ब्रो ऐसा क्या कर रहा है. अँड यस, अयो या हो ओके. या ब्रिजच्या खाली जरा स्लो व्हायला लागेल मला असं वाटतं, कारण की एका वेळेस हे पण असू शकतात, स्पीड गन्स पण असू शकतात, काही पण असू शकतं. स्पीड गन्स आर आय हेट पुष्पा, आय हेट स्पीड गन्स. Hey. Bhai, don't come in middle bro. आज आपल्याला जरा लवकर पोचायचे घरी. एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आपल्याला. ओके भाई, लोकांना ना स्ट्रेट लाइन स्पीड मध्ये किती स्पीड येऊ दे, कधी खड्डे येत आहेत ना, कभी मैं ऐसे ही निकल जाता हूँ सबके यहाँ से. ओ माय गॉड, कसली राचकनी यांनी गाडी घेतली ना हात भाई. ब्रो यू टेक स्लो, आय टेक स्लो. भाई हा आहे ना, हा ब्रिज आहे ना, हा असं सगळे एकामेकांमध्ये असे ना बोट हे करत असतं. ओके भाई, कचऱ्याची परत पेटी आली यार. असला वास सोडलाय ना तिने, आणि मागे सिरियसली.
ओ ये, ओ यस, किधर से लूँ, किधर से लूँ, किधर से लूँ, किधर से लूँ? ओ यस, वी हैव रीच द एंड पॉइंट, जिधर से अपन को टर्न लेना है वहाँ पे तो हम पहुँच गए हैं। And yes, we had reached मानकूर बेबे. मानखूरला पोचलोय. मानखूर नाही म्हणजे ते नाकाच्या इथं. आता आपण मोस्टली आपण याला मानकूर ब्रिज लोक नाही बोलत, पण मी बोलतो. आता याचं असेल काय तर नाव, पण ते आपल्याला माहीत नाही, तर आपण याला मानकूरचाच ब्रिज बोलतो. तर तेच आहे. Oh yeah. Bro, चल ना bro. चला, या स्पीडवरती ना मला रॉयल एनफिल्ड पळवायला म्हणजे भीती वाटली असती, कारण की मी रॉयल एनफिल्डमध्ये कसं आहे की रॉयल एनफिल्ड मी आधीपासून एकदम असं स्लोच पळवतो. म्हणजे 60-70 आधीपासून, म्हणजे कधीपासून घेतली आहे ना 60-70 याच्यावरती. कधी त्याला असं रानटीसारखं नाही पळवलं का, कधीच त्याला नाही पळवलं, कारण की रस्तेच तसे नाही आहेत त्यामुळं. पण तेच आहे जो बी आहे. आता कसं आहे बघा ना, या साईडच्या ना याच्यावरती त्यांनी असं हे नाही केलं की 2 व्हीलर्स आर नॉट अलाउड करून, असं काहीच हे नाही. त्या साईडने येण्याच्या वेळेस ना, इफ तुम्ही नवी मुंबईच्या साईडने येत असेल तर नवी मुंबईच्या साईडला लिहिलेलं आहे की 2 व्हीलर आर नॉट अलाउड. भाई चल चल चल, 5 6 4 सेकंड आहेत, आपण पास केलेला आहे. आणि या साईडला काहीच नाही लिहिलं आहे की 2 व्हीलर्स आर नॉट अलाउड का, असं काहीच नाही म्हणजे काहीच नाही आहे. नुसतं त्या साईडच्याच याच्यावरती आहे. त्यामुळं कधी कधी असं हे वाटतं. या साईडने येताना काय भीती नाही वाटत, कारण की मी बिंदास बोलू शकतो की भाई बॅनरच नाही तिथं 2 व्हीलरचा. त्या साईडने येताना कोणी पकडलं तर त्यावेळेस बोलू शकतो, त्यावेळेस ते पण बोलू शकतो हो 2 व्हीलर्स इथं अलाउड नाही आहे, पण इथं तर आहे. इट इज लाईक दोन्ही साईडनी धप्पा करायचा. अरे भाई फोन आत ठेव, वरती हे भाई पुढे कशासाठी घोडे लावतोय स्वतःचे. - 45च्या स्पीडवर आपण चाललेलो आहे. 46च्या स्पीडवरती एकदम चिलमध्ये सगळे त्या स्पीडवर आहे. पण एकदा हे क्रॉस केल्यानंतर सगळे असे पळवणार आहेत ना याच्यानंतर. बाईक कोण आहे? हा मी पहिली टाईम हारलेला पहिली टाईम मी बघतोय रोडवर. फर्स्ट टाईम ही समोरची ना हारलेला मी फर्स्ट टाईम मी बघतोय रोडवर कोणी तर चालवताना. नाही तर मी कधीच नाही बघितली. हार्लेच आहे ना? नाही, हे TVS. ओके, TVS आहे. म्हटलं हार्ले. रोनन भाई, रोननवाला चिडला वाटतं, झपकणी काढली त्यांनी. चला मग जरा वेळात आपण परत भेटू, कारण की लय आपण हे केलेलं मोठा हा एक 10-15 मिनटाचाच व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आपण जरा वेळात भेटू. जरा वेळात. सगळे ब्रिजेस क्रॉस करून आता आपल्या मेन ब्रिजवर आलेलो आहे. आपण आपल्या मेन नवी मुंबईच्या रस्त्यावर आपण आता जोडलेलो आहे. कसं आहे? हो, पोलीस आहे. खालच्या शूजनी तर तसेच वाटतात, बाकीचं नाही माहीत.
अरे कॅमेरा चालू आहे. ओ माय गॉड, सॉरी. आता आपण जरा मागची सिनरी घेऊया. जरा मागचं हे सगळं डे लाईट काय मिडनाईट काय असेल ते सिनरी. सनसेट घ्या, सनसेट, मागचा सनसेट घ्या, मागच्या साईडचा सनसेट. अँड एन्जॉय आवर लेग एक्सरसाइज पण होते याच्यात आपल्याला. आपण 200+2 हॉर्स पॉवर अजून आपण जॉईन करतो आपण असं करून आपल्या बाईकवर. आधीच 2000 cc आणि त्यात आपण दोन हॉर्स पॉवर अजून जॉईन करतो आपण. तर इट इज लाईक व्हेरी कूल. ही 102 हे आहे, 202 cc सॉरी 202 cc बाईक आहे ही. दिस इज नॉट 200 cc, दिस इज 202 cc. कारण की 202 cc आम्ही आमचे स्वतःचे पाय ॲड करतो याच्यात. तर इट इज 202 cc. So yes, enjoy the पीछे का व्यू ब्रो. Bro, don't come in middle. बीच में मत आओ. हे बघ, मला कळत नाही लोकांना हजार्ड लाईट का लावून चालायचे. हजार्ड लाईट नाही भाई. तुम्ही एक तर कट बीट, आपण एक तर मोटरसायकलवाले आपण लेफ्ट राईट कसंही चालवतो. आता कसं बंद केलं. हजार्ड लाईट का चालवायचे हजार्ड लाईट लावून. आय हेट दिस. अरे दीदी एकदमच रागात बघितलं रे. और वी हॅव रीच नवी मुंबई. किती वाजले आता. मला ॲक्च्युली यांचं काहीच टेन्शन नाही आहे नसायला पाहिजे या काय स्पीड ब्रेकर्सचं. कारण की आपली बाईक अशी झूम कधी निघते त्या स्पीड ब्रेकर होतो. आय डोंट गिव्ह द फक यू ऑल सगळ्यांना फक यू. ओ माय गॉड. चा कोणी तर इथून जोशमध्ये गेला आणि सटकन इथे खाली पडलं तर. हो, आज फ्रायडेला सगळे निघाले. पण शेट यार, एक तर आपण आता जरासा आपला झोल झालेला आहे. खूप मोठा झोल झालेला आहे. भाई ओला तुझी चालती अजून एक नंबर आहे भाई. व्हायचा आहे जा घोडे लागायचे. एक तर त्यांनी काहीच बांधलं नाहीये. आज आपण पाम बीच साईडने जाऊ का कुठून जाऊ का स्ट्रेट जाऊ. स्ट्रेट गेलं तर मला ट्रॅफिकमध्ये अडका लागेल जरासं. आपल्याला DY पाटीलच्या इथं ट्रॅफिकमध्ये लागेल. आणि इथून गेलं तर आपण पाम बीचवरतून गेलं तर आपल्याला तरी जराशी ट्रॅफिक लागेल. पण आपण लवकर पोचू मला असं वाटतंय.
का जायचं स्ट्रेट जाऊया आपण, बघूया. बघूया हाऊ वी कॅन गो. स्ट्रेट जाऊया का कसं जाऊया आपण ते जरा वेळात डिसाईड करू. कारण की आपण नेहमी इथूनच जातो ना, त्यामुळं आपण बोललो की जरा स्ट्रेट जाऊया, स्ट्रेट. कारण की हा रस्ता आपल्याला ॲक्च्युली ह्या रस्त्याला ट्रॅफिक असतेच हे आपल्याला माहिती आहे, पण कसं आहे अंगात खास पण आहे की जाऊन हे पण करायचं. अरे भाई भाई एका वेळेस तुम्ही खड्ड्यासाठी थांबेल, पण मी नाही थांबणार खड्ड्यांसाठी, हे मी आधीच बोलतोय. हे काय बोललो, एका वेळेस ट्रॅफिक असेलच बाई. ओला आता असं वाटतंय, पण रिग्रेट नाही, कारण की आपण कसं की आज आपण असं पण लोककर आलेलो आहे आणि जरा असा नवीन रस्ता यार. आता तुम्हाला मी रोज हाच दाखवू की मी पाम बीच रोडवरतून चाललो आहे नेहमी. माझे ते 4-5 व्हिडिओ झाले, त्यातून मी कधी पण ऑफिसमधून निघताना पाम बीच रोडवरच घेतलेला आहे. तर त्यामुळे बोललं की आपण आता दुसरा रस्ता घ्यायला पाहिजे. या हिरोनी पण कुठून घालतोय तेच नाही कळत आहे. भाई हाच रस्ता आहे ना आपल्यासाठी. आता कळालं, मी गेलो ठाण्याला. कारण की मी किती वर्षानं तर या रस्त्याने येतोय. मोस्टली मी त्या पाम बीच रोडनीच घेतो, पण किती वर्षानंतर म्हणजे खूपच वर्षानंतर मी या रस्त्याला आलो आहे. म्हणजे हा ब्रिज घेतला आहे, सॉरी म्हणजे मी हा तर इथून तर नाही गेलो आहे काय, आपला तो हा रस्ता तर आपण घेतला आहे. बट आपण काय दिस इज फॉर नेरूल नवी मुंबईच ना. हां भाई रस्ते माहीत नाही मला दादूस, खड्डे आहेत माहिती मला, पण काय कुठं नेलाय महाराष्ट्र माझा खड्ड्यांमध्ये. आत्तापर्यंत मी बोलू ना, मी सांडपाड्याचा सिग्नल क्रॉस करून पुढेही गेलो असतो, इज्जतीत बोलतोय. ब्रो खूप वेळ आपला कॅमेरा चालू आहे यार. सहलीला जाऊया, एक्सपल्सवर जाऊया, सहलीला जाऊया, एक्सपल्सला जाऊया, सहलीला. ब्रो GTA निकाल, गाड़ी निकाल भाई, निकाल बहन चो, निकाल. एक नंबर काढ अशी काढ. सहलीला
बाई जाऊ दे ना दादा मला. सहलीला 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 जाऊया, एक्सपल्समध्ये जाऊया, सहलीला जाऊया. सॉरी बसच्या काकांना, कारण की मी खूप 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 असं रिक्समध्ये मी घेतलेलं. कुठली गाडी येते नाही, मागून बघत रे कुठलं काय चमकते बिमकते का. या रस्त्याने आलं ना असली ट्रॅफिक भेटते बाई, असली अशी ट्रॅफिक भेटते ना भाई भावा या रस्त्यावर. सहलीला जाऊया, एक्सपल्सवर जाऊया, सहलीला जाऊया, एक्सपल्सवर जाऊया, सहलीला 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 जाऊया, एक्सपल्सवर जाऊया. ब्रो झालं माझ्याकडे एवढे एवढे कंटेंट आहेत ना हे रील्स बनवण्यासाठी, पण बनवतच नाही आहे मी रील्स. का हे आता कसं हे आपण बोललं की सहलीला जाऊया, असं कोण पण करू शकतं, असं मी नाही बोलत आहे की मीच एकटा करू शकतो, कोणीही करू शकतं, की कोणी काही बोलू शकतं. सहलीला जाऊया, ॲक्टिवावर जाऊया, सहलीला जाऊया, ॲक्टिवावर जाऊया, स्कूटरवर 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 जाऊया, सहलीला जाऊया, असं पण कोण कोण करू शकतं. बट आपण आपल्या चिलमध्ये जायचं, चिल. ब्रो मी असंच चालू शकतो, याच्यापेक्षा रिस्की मी नाही चालू शकत. अरे ताई तो मला नाही हॉर्न वाजवते मी. कसला खतरनाक लुक दिला बघितला का त्यांनी. ओ माय गॉड. ब्रो खूप मोठा व्हिडिओ बनणार आहे हा, आणि खूपच मोठा व्हिडिओ आहे हा. आपण याला तर बंद करू. सहलीला सहलीला. अरे काय तोंडात गाणं बसले हे, काय काय मला पण नाही माहित काय हे तोंडात एवढं गाणं बसले माझ्या. ब्रो या ट्रकच्याच मागे राहायचं, कोणी या ट्रकच्या हिम्मत नाही करणार कोणी पण या ट्रकला कट मारायला. सहलीला जायचं जायचं सहलीला. ओ शिट, आता असं असेल की घरचं सगळंच लॉक असेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड. काही जावा ना ब्रो, निकाल ना ब्रो, ब्रो निकाल ब्रो, ब्रो ब्रो निकाल तू सिर्फ. सहलीला जायचा. अरे काय एक गाणं छपरीगिरी बसले माझ्या ह्याच्यात.
काय छपरीगिरी आहे गाणं माझ्या ह्याच्यात बसले. सहलीला AQI 404 आई शपथ, AQI 401 आई शपथ. काय झालं काय, नाही 201 होतं, सॉरी 10 हे नाही 201 होतं. आई शपथ, AQIचे तर घोडे लागलेत आपले. त्यात आपण पण पेट्रोल आहे गाडी चालू, आपण पण घोडे लावतोय. मी ॲक्च्युली मला स्लो करायला पाहिजे होती बाईक, कारण की यस तुम्हाला पण माहिती स्लो करायला पाहिजे. चला तुम्हाला भेटू जरा घराच्या इथं गेल्या तर परत आपण कॅमेरा ऑन करू. ब्रो 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 सहलीला थँक्यू. ज्यांनी काही पण केलं त्यांच्यासाठी थँक्यू. सहलीला आणि आपण असं छानपैकी मस्तपैकी आपण आपल्या घरी पोचलेलो आहे. एकदम मस्त एकदम मस्त एकदम कच्च. हां प्लीज घराला नाही गेटला लॉक असेल. हां आणि चला सी यू बाय बाय. अगर तुम्हाला कसा वाटला हे सगळं आपलं व्हिडिओ बनवतं आहे ते चांगलं वाटायचं असेल तर लाईक सबस्क्राईब अँड लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळं करा. सो प्लीज सपोर्ट करा आणि बाय 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 आणि बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळं करा. गाडीचं एकदम मस्त. मी आज ते यावेळेस मी ते मोटरूलचं जी पेस्ट असते ना ती लावली आहे याला, पण मला माहीत नाही आहे पेस्ट अशी नीट लागली का नाही माहीत नाही, पण मी पेस्ट एकदम नीट लावलेली पे असं एकदम हे वाटतं. ठीक आहे चला बाय, भेटू जरा वेळात. बाय.